सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आत्ता आलेली आहे दुकानातून माझा उपवास वगैरे सोडून सगळं. तर आता 9 वाजलेले आहेत, उशीर झाला आहे आणि आता मला एवढं इरिटेशन व्हायला लागलं मी सांगू शकत नाही. तर मी भैयाला ही राखी आणलेली आहे श्रीरामची, बघा किती छान आहे. तर आता भैया बसलेला आहे. आता मी आरतीचं ताटसुद्धा तयार केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. हे आरतीचं ताट आणि हे बघा ही आहे भैयाची राखी. तुम्हाला इथं दिसून जाईल व्यवस्थित बघा. तर गाईज आता मी मस्तपैकी आरतीचं ताट घेते आणि आता तुम्हाला मी भैयाला राखी बांधताना दाखवते. गाईज बघू शकतो ते बघा आता आरतीचं ताट तयार झालेलं आहे. तर आता जाऊया आपण भैयाकडं आरतीचं ताट घेऊन. तर गाईज बघू शकतो भैया आमचा कसा बसलाय. बाबा आणि भैया दोघं पण बसलेले आहेत. आता मी भैयाला म्हणत आहे चल उठ आता राखी बांधूया. तर गाईज त्यानंतर मी दिला आईला फोन आणि आईला म्हणलं थोडंसं शूट कर. आम्ही ओवाळणी करताना मी भैयाला शूट करत आहे. दरवेळेस तर आम्ही खालीच बसतो, पण आता सोफा आला तर आम्ही जरा शांत मारायला लागलो. खालीच बसून ओवाळणी केलेलं आई सांगत होती की खालीच बसून ओवाळणी केलेलं खरं ओवाळणी असते, पण म्हणलं जाऊ द्या आता कधी तर म्हणजे सोफ्यावर बसून बी करावं. मग आई आली आणि आईनं व्हिडिओ करत होती. आई बघा ही जरा, आणि आईला मी मला राखी आहे म्हणून ही, तर मी त्याला बांधत होते. मग आईला असं वाटलं की त्याचा हात पण दाखवा म्हणून बघा मी त्यासाठी श्रीरामची राखी आणली होती आणि किती सुंदर दिसायला बघा ती. ऑलरेडी त्यानं बघा मी एक सखी बहीण असून सुद्धा मला वेळ नव्हतं, मी दुकानी होते म्हणून दुसऱ्या माझे काकाची मुलगी आहे तर त्यांच्याकडून बांधून घेतलं होतं. तर आहे की बाबा किमान बांधून तरी घेतला होता, मला जरी लेट झालं तरी पण मला त्या दिवशी लेट झाल्यामुळे मला कुणाकडूनच म्हणजे कुणालाच मी बांधलं नाही. आणि ह्यालासुद्धा मला लेट झाला. किती रात्रीचे 9:30 वाजता मी बांधायला लागले, किती उशिरा येऊन दुकानातून बघा. 9:30 नाही उशीरच झाला होता वाटतं. ते राखीच्या सीझनमुळे एवढं उशीर होते ना की तुम्हाला मी सांगू पण शकत नाही. त्यानंतर मग मी त्याला ओवाळलं केलं. मग मी त्याला म्हणलं आधी पाया पड माझ्या, आणि मी त्याला आशीर्वाद दिलं की तुला जशी पाहिजे तशी बायको भेटू दे बाळा. आणि त्याच्यानंतर त्यानं विचार केला की आता आपण पैसे काढावेत, आणि मग मला खुशी झाली की ये पैसे मिल गए. आणि त्यानं अजून एकदा पाया पडला. मी तर त्याला म्हणलं नव्हतं, पण त्याला माझे आशीर्वाद, त्याला असं वाटते की माझा आशीर्वाद त्याला खूप लाभदायक आहे, तर त्यानं माझा आशीर्वाद घेतलेला आहे. मग मी खुश झाले आणि मी म्हणलं मला पण पेढा खाऊ घाल म्हणलं. त्यानं तर विसरला होता, मग मला त्यानं पेढा खाऊ घातला आणि मग मी खुश झाले. मग नंतर माझ्या मामीला म्हणत होती की मामी माझा फोटो काढा, आणि मग आम्ही फोटो काढले. तर गाईज मी तुम्हाला राखी पौर्णिमेचं जास्त काही टाकू शकले नाही. हा व्हिडिओ खूप छोटा होणार आहे, कारण की मी फक्त भैयाला राखी बांधली आणि जास्त शूट पण करता आलं नाही, कारण की आम्हाला थोडासा लेट झाला म्हणून. तुम्ही तुमच्या भावासोबत कशी कशी राखी पौर्णिमा सेलिब्रेट केली आणि तुमच्या भाऊ बहिणीचं बॉन्ड कसं आहे ते मला नक्की सांगा. माझं आणि माझ्या भैयाचं तर बॉन्ड असं आहे की तुझं माझं जमना तुझ्या वाचून करमना. म्हणजे मी जर नसते तर त्याला करमत नाही आणि त्याला जर नसतं तर मला करमत नाही, असं आमचं बॉन्ड आहे. पण आम्ही जर सोबत असलो तर भांडून एकमेकांना मारून कुट्टा करतो, असं आमचं बॉन्ड आहे. पण तरीसुद्धा आपल्याला माहीत असते की आपल्याला म्हणजे आपल्या भावासोबत आपलं किती सॉफ्ट कॉर्नर असते आपल्या मनामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांनंतर जर आपल्याला एक ट्रस्टवर्दी किंवा एखादा अशी गोष्ट की म्हणजे हां बाबा आई वडील नसतील तर आपल्याला कोणीतरी म्हणजे असेल आपल्या मागे कंटिन्यू, तर ते आपला भाऊच असो. माझ्यासाठी तसं माझा भाऊ आहे की आई बाबाच्या नंतर जर माझ्यासाठी कोणी इम्पॉर्टंट, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर ते माझा भैया आहे. म्हणजे हे 3 जण माझी एकदम बॅकबोन आहेत, म्हणजे माझी एकदम स्ट्रेंथ. त्यांनी जर माझ्या पाठीचे असतील ना तर खूप. आणि असं म्हणजे आता मी काय बोलू की म्हणजे माझं तर अर्ध्याच्या वर हाऊस माझ्या भैयानं केलेलं आहे, कारण की भैया माझ्यापेक्षा जरा मोठा आहे ना, आणि मी त्याच्यापेक्षा छोटी आहे, 4 वर्षांवर छोटी आहे मी. आणि त्याच्यामुळं मग 4 नाही 3 वर्षाचं आहे ते, सॉरी हां 3 वर्षाचं आहे ते, मला कन्फर्म माहीत आहे. म्हणजे बघा आता तर मग किती छान म्हणजे भैयानं खूप लाड केलेला आहे. म्हणजे मी जेव्हा लहान होते ना तेव्हा पण म्हणजे भैया मला दूधची बॉटली देणं, मला आई सांगते हे सगळं, मला पण नाही माहिती. पण आत्ता पण म्हणजे माझ्यासाठी जर मला एखादी गोष्ट घ्यायची असेल किंवा करायची असेल तर भैया ते माझ्यासाठी करू, तर ती माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट. आणि माझा भैया माझ्यासाठी खूप काही करतो. म्हणजे माझं एज्युकेशनचा खर्च असू द्या, माझ्या ट्युशन पाण्याचा खर्च असू द्या, किंवा माझं कुठलीही गोष्ट असू द्या की एखादी गोष्ट मला घ्यायची आहे. आजपर्यंत जर मी 2-3 मोबाईल जर चेंज केलेले असतील तर ते मला जर कोणी दिले तर आईबाबांनी नाही, मला भैयानंच दिलेलं आहे. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की भैयानं माझ्यासाठी खूप केलेल्या आहेत. भांडण ते तर खूप करतो आम्ही, पण सगळ्याच गोष्टी म्हणलं तर मला खूप जास्त स्पेशल वाटते. आणि मी खूप लक्की आहे की मला भैया भेटला, कारण की खूप साऱ्या आमच्या घरातल्या एवढ्या मोठ्या
मोठ्या जिम्मेदारी भैयानं घेतलेल्या आहेत आणि माझ्यासाठी तर खूप स्पेशल पर्सन आहे आणि आमच्या घरचा सगळ्यात मोठा बॅकबोन पण आहे. तुमचा भाऊ तुमच्यासाठी कसं आहे, काय इम्पॉर्टंट प्ले करतो, ते रोल प्ले करतो ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुमचं कसं काय बॉन्डिंग वाटलं ते पण नक्की सांगा. तर मी जास्त काय टाकू शकले नाही आणि आता पुढे बी काय बोलावं अशी माझी म्हणजे थकले मी खूप जास्त. तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय आणि हॅपी रक्षाबंधन.